राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या समन्वय समितीची आज नागपुरात बैठक आहे। भाजपकडून बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा बैठकीसाठी उपस्थित राहतील असा अंदाज आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे। आजच्या बैठकीला विदर्भातील भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत। रेशीमबागेतील हेडगेवार स्मृती भवनामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, कोण कोण या बैठकीसाठी आणखी उपस्थित राहणार आहे? कुठले महत्त्वाचे मुद्दे बैठकीदरम्यान उपस्थित होऊ शकतात? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची ही दरवर्षी किंवा नियमित होणारी जी समन्वय बैठक असते ती बैठक असल्याची माहिती मिळते। नागपूरच्या रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती भवनामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि आज दिवसभर ही बैठक चालेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। यासाठी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, त्याचबरोबर भाजपचे मोठे पदाधिकारी, आमदार आणि खासदार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा पुढील वर्षाचं जे पूर्ण कार्यकाळ असेल तो कसा असेल याची शक्यता या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर ज्या राज्यातील विविध घडामोडी आहेत, राजकीय घडामोडी आहेत किंवा सामाजिक जे काही प्रश्न आहेत त्यावर देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एकूणच पाहता त्याचबरोबर ज्या काही मनसे आणि भाजपच्या युतीच्या असतील किंवा दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत त्याविषयी देखील याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। भाजपकडून मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री याला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं जे पदाधिकारी आहेत, मोठे पदाधिकारी आहेत विदर्भातील, ते संघाचे पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होतील। त्यामुळे दिवसभर चालणाऱ्या या भाजप आणि RSSच्या चर्चेमधून नेमकं काय होतं हे काही काळात येत्या काळात समजेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। जी, धन्यवाद जितेंद्र सगळ्या तपशिलांसाठी।